श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा अनुभव म्हणजे न बोलता घडलेला स्वामींशी संवाद. मी रोज संध्याकाळी केंद्रात आरतीला जाते. त्या दिवशी सुद्धा गेले, परंतु तिथे गेल्यावर कळलं की उद्या एकादशी आहे आणि क्षणात लक्षात आलं की मी आज तुळशीची पानं तोडायला विसरले. मन अगदी हळवं झालं आणि स्वतःवर रागही आला, कारण कृती चुकली होती. आरती संपल्यावर मी सरळ दत्त महाराजांच्या मंदिरात दर्शनाला गेले. तसं मंदिर थोडं छोटंसं आहे. तिथे गेल्यावर पाहिलं की महाराजांच्या डोक्यावर तुळशीच्या पानांचा सुंदर गुच्छ होता. तो पाहून मनात एक शांत विचार आला की देवा, जर हे तुळशीचे पान खाली ठेवलेले असते तर मी ते घेतले असते. एवढाच विचार. तेवढ्यात एक बाई मंदिरात आली. तिने पूजा केली आणि नंतर बेलाचे पान महाराजांच्या डोक्यावर ठेवले. तसेच संपूर्ण तुळशीचा गुच्छ अचानक खाली पडला, अगदी माझ्यासमोर. मी स्तब्ध झाले. हा योगायोग होता की स्वामींनी उत्तर दिलं माझ्या मनातल्या आवाजाला. तर कधी शब्द लागत नाही, नुसत्या भावनाही पुरेशा असतात. त्या दिवशी कळलं की देव आपल्या मनातल्या छोट्या छोट्या गोष्टीही ऐकतो. तर हा होता माझा न बोलता घडलेला स्वामींशी संवाद. तर या चॅनलचे एकमेव उद्दिष्ट म्हणजे स्वामींचा प्रचार आणि प्रसार. तर स्वामी भक्तांनो, सेवेकरी व्हा, सेवेकरी घडवा ही विनंती.